पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आताच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। त्यांना मदत देण्यास सरकारकडून आता सुरुवात झालेली आहे। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी देण्यात आल्याचं समजतंय। अमरावती विभागातल्या अकोला, बुलढाणा, वाशिम आणि संभाजीनगर विभागातल्या जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मदत मिळणं सुरू झालेलं आहे। आम्ही आता त्या संदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिलेला आहे, दुसरा टप्पा देखील तात्काळ आम्ही देतो। मुख्यमंत्री महोदयांकडून 20,000 रुपये देण्याची घोषणा ही करण्यात आली आहे। खरं तर हेक्टरी 25,000 रुपये देण्याची मागणी होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी आता हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे। याचा अर्थ शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस मिळणार आहे। शेतकऱ्यांना मदत मिळणे हे आता सुरू झाले आहे। आवश्यक निधीचा पहिला टप्पा ऑलरेडी दिला गेला आहे आणि दुसरा टप्पा देखील तात्काळ देण्याची कार्यवाही आता सुरू आहे। राज्यातील शेतकऱ्यांची जणू काही लॉटरी लागली आहे। यामुळे काही ठिकाणची दिवाळी गोड झाल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे लवकर जमा का होत नव्हते यावरती सर्वोत्तम निर्णय आज घेण्यात आला आहे। त्यांची या ठिकाणी दिवाळी गोड झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या आठवड्याभरापासून शेतकरी पीक विमा कधी येईल आणि अतिवृष्टीचे पैसे सरकार आज जमा करेल याची आतुरतेने वाट पाहत होती, परंतु सरकारच्या माध्यमातून गेल्या आठवड्याभरापासून बँक खात्यावरती 31,628 कोटी रुपये मंजूर करूनही देखील पैसे जमा होत नव्हते। अखेर यावरती सरकारने अंतिम निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे। तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे गेल्या आठवड्याभरापासून एकदम मंद गतीने सोडण्यात येत होते, त्यामुळे फक्त थोड्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला होता। अखेर सरकारने स्वतः लक्ष घालून मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी 20,000 रुपये पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्ही मिळून 20,000 रुपये देण्याचा अंतिम निर्णय आज घेतला आहे। कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी अधिकाऱ्यांना जॉब विचारला की आपण पीक विमा आणि अतिवृष्टीचे एकूण 31,628 कोटी रुपये मंजूर केले आहे, तरीही देखील शेतकरी वाट पाहत आहे। शेतकऱ्यांना दिवाळीसाठी सामान, कपडे खरेदी करायचे आहे, पण त्यांच्याजवळ पैसे नाहीये, त्यामुळे त्यांना त्यांचे पैसे हे लवकर देऊन टाका असं स्पष्ट सूचना मुख्यमंत्री महोदय आणि कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना बँकांना आज दिल्या आहे। त्यामुळे कसल्याही परिस्थितीमध्ये आज तुम्हाला पीक विमा आणि अतिवृष्टीचे दोन्हीचे पैसे हे सोडण्याचे आदेश कृषी विभागाने आता बँकांना दिले आहे। यामध्ये सरकारने काय सांगितलं आहे तुम्ही आताच पाहिले आहे की स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सगळ्यापासून डीबीटीचे बटन दाबून हेक्टरी 20,000 रुपयाचे वितरण करण्याची सुरुवात केली आहे। काही तांत्रिक अडचणींमुळे मागील आठवड्यामध्ये जवळपास 50,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे गेले होते। आता उर्वरित जे काही 16 लाख शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती 20,000 रुपये अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे हे जमा होणार आहे। आज कोणाकोणाला पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे मिळणार आहेत ते आपण पाहू शकता। पीक विमा आणि अतिवृष्टीचे 20,000 रुपयाचा बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर केली आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांची लॉटरी लागल्याचे आपल्याला जणू काही दिसत आहे। पीक विमा आणि अतिवृष्टीचे गेल्या आठवड्याभरापासून जमा होत आहे, परंतु जर तुमच्या बँक खात्यावरती अजूनही जर पैसे मिळाले नसतील 20,000 रुपये देण्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे। सलग 3 दिवसापासून सर्व शेतकऱ्यांना बँकेचे पैसे जमा झाल्याचे संदेश हे आलेले आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आहे की 3 दिवसामध्ये पैशाचे वितरण करा। दिवाळी एकदम जवळ आली आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या बाजार करायचा आहे, कपडे खरेदी करायचे आहे, त्यामुळे तुमचा दिवाळी सण गोड करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश बँकांनी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। काही तांत्रिक अडचणींमुळे हे पैशाचे वितरण स्लो गतीने होत होते, पण अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने हे पैसे आता फास्ट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। शेतकरी मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा दिवाळी सण हा गोड झाला आहे असे म्हणावे लागेल। यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना आज पीक विमा आणि अतिवृष्टीचे टोटल 20,000 रुपये खात्यावरती देण्यात येणार आहे याची मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर केली आहे। त्यामध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश आहे। 10 जिल्ह्यातील काही भागामध्ये आज सकाळपासूनच पीक विम्याचे आणि अतिवृष्टीचे पैसे बँक खात्यावरती आल्याचे संदेश आपल्याला पाहायला मिळत आहे। सरसकट सर्वांना हेक्टरी 10,000 रुपये हेक्टरी आणि पीक विम्याचे 10,000 रुपये टोटल 20,000 रुपयाचा लाभ सरसकट सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे 10,000 रुपये आणि पीक विम्याचे 10,000 रुपये टोटल 20,000 रुपयाचा लाभ आता सरकारने त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे आदेश दिले आहे। कोणालाही देखील यामधून वगळले जाणार नाही, कोणत्याही देखील अटी पात्रता लावल्या जाणार नाही। ई-केवायसी करायची अजिबात गरज नाहीये। ई-केवायसी कशी करायची यासाठी काय करावे लागेल यामुळे शेतकऱ्यांना भीती वाटत होती, परंतु मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणतीही कामे तुम्हाला करायची नाहीये, तुम्हाला ई-केवायसी करायची किंवा कोणतेही कागदपत्र देण्याची सुद्धा गरज नाहीये। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता ज्या बँक खात्यावरती त्याच शेतकऱ्यांना त्याच बँक खात्यावरती तसा
तुम्हाला PM किसानचा संदेश येत होता, तशाच प्रकारे डायरेक्ट तुमच्या नुकसान भरपाईचे 10,000 रुपये आणि अतिरिक्त 10,000 रुपयाचे टोटल 20,000 रुपये त्याच खात्यावरती येणार असल्याची माहिती आज मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। हे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हे पैसे आता सकाळपासूनच शेतकऱ्यांना कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये मिळू लागले ते आपण या ठिकाणी पाहून घ्यायचे आहे। शेतकरी मित्रांनो, गेल्या आठवड्याभरापासून अनेक जण म्हणत होते की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु शेतकऱ्यांना ठामपणे कोणीच सांगत नव्हतं आज पैसे नेमके येतील का, पीक विम्याचे पैसे येतील का, आम्हाला दिवाळी सण साजरा करायचा आहे, मुलांना कपडे घ्यायचे आहे, असा प्रश्न शेतकरी विचारत होते। अखेर यावरती तोडगा मिळाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या आठवड्याभरापासून जे स्लो पद्धतीने पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा होत होते ते मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर फास्ट प्रोसेसने सुरू करण्यात आले आहेत। जवळपास 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज सकाळपासून पैसे जमा हे झाले आहेत। उर्वरित सर्व 10 जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत। उर्वरित सर्व भागामध्ये आज म्हणजे 10 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्याचे आदेश हे मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे। यामध्ये पीक विम्याचे 10 आणि अतिवृष्टीचे 10 असे टोटल 20,000 रुपये 10 जिल्ह्यामध्ये देण्याचे आदेश हे मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे। मग आता कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भागामध्ये आता पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे देण्यात येणार आहे ते आपण 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊ। जर तुम्ही अमरावती जिल्ह्यातील शेतकरी असाल तर या भागामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहे तर बघा, भातकुली, नांदगाव, चांदूर, बाजार, वरडू, मोर्शी, धामणगाव, रेल्वे, तिसगाव, चिखलदरा, सुरची, अंजनगाव, दर्यापूर, खंडेश्वर, नांदगाव, भातकुली, अमरावती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट आता तुम्हाला पीक विम्याचे 10,000 रुपये आणि अतिवृष्टीचे 10,000 रुपयाचे टोटल 20,000 रुपयाचा लाभ बँक खात्यावरती देण्याचा निर्णय हा घेतला आहे। दुसरा म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील या भागामध्ये पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे हे जमा करण्यात येणार आहे। यामध्ये चांदवड, श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा, संगमनेर, पारनेर, पारथिडी, नेवासा, जामखेड, कोपरगाव, कर्जत, अकोला या तालुक्यांचा समावेश आहे। तर आता यामध्ये पुढचा जिल्हा आहे धाराशिव। कोणत्या भागामध्ये पैसे वाटप करण्यात येणार आहे तर धाराशिव जिल्ह्यातील ढगफुटीचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे। यामध्ये धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहरा, कळंब, भूम, वाशी आणि परडा या भागामध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे हे बँक खात्यावरती प्राप्त होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण या भागामध्ये आज कुठल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्याचे आदेश हे देण्यात आले आहे। त्याच्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर। कोल्हापूर या ठिकाणी आजरा, करवील, कागद, चंदगड, पन्हाळ, भुदर, राधानगर, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकंगली। याच्यानंतरचा जिल्हा येतो तो आहे गडचिरोली। याच्यावरती कोणत्या तालुक्यांना लाभ मिळणार आहे ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। त्याच्यानंतर जिल्हा येतो चंद्रपूरच्या कोणत्या तालुक्यांना याचा लाभ मिळणार आहे ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। त्याच्यानंतर येतो जळगाव या ठिकाणी कोणकोणत्या तालुक्याला 10+10 असे टोटल 20,000 रुपये मिळणार आहे त्याचे तालुक्याचे नावे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। त्याच्यानंतर जिल्हा तो जालनाचे देखील तालुक्यांचे नावे हे तुम्ही बघू शकता। आणि त्याच्यानंतर येतो नंदुरबार या ठिकाणी 10+10 अशा टोटल 20,000 रुपये स्क्रीनवर दिसत असलेल्या या तालुक्यांना मिळणार आहेत। त्याच्यानंतर येतो नांदेड या ठिकाणी कोणकोणत्या तालुक्यामध्ये लाभ मिळणार आहे ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्याचे आदेश हे देण्यात आले आहेत। त्यामुळे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून ठेवा। ई KYC जर केलेली नसेल तर ती सुद्धा करून घ्या। धन्यवाद।